नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। तर माझ्या मते आज आपल्याला हे घ्यायचं होतं उदाहरण क्रमांक 7 22, 20 आणि 0, 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा। मध्यबिंदूचा निर्देशक काढायचा आहे आपल्याला। समजा PXY हा A 22, 20 आणि B 0,16 चा मध्यबिंदू आहे। हो ना, आता काय होईल मग? हो ना, मग आता बघा, हा x1 y1 घेऊ। x1 बरोबर 22, y1 बरोबर 20, x2 बरोबर 0 आणि y2 बरोबर किती? मग मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आपल्याला। मग हा x बरोबर x1 प्लस x2 भागिला 2 आणि y बरोबर y1 प्लस y2 भागिला, असं होईल की नाही? आपल्याला काय करायचं? मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे। हो ना, आता मग काय होईल? x1 किती आहे? 22 अधिक 0 बाय 2 आणि y बरोबर 16 अधिक 22 बाय 2। मग काय होईल? x बरोबर 22/2, y बरोबर या दोघांची बेरीज 38/2, याने याला भागितले 19 38, याने याला भागितलं 11 22, म्हणून x बरोबर काय होईल? 11 आणि y बरोबर काय होईल? 19। म्हणून P हा मध्यबिंदू घेतलाय आपण, xy बरोबर 11,19 असं होईल। 11,19 असं होईल। 18 येईल का? अधिक y2 किती आहे? y1 प्लस y2 20 अधिक 16 आहे ना। y1 किती आहे? 20 अधिक 16 म्हणूया, मग किती होईल? 36/2 आणि इथे किती? 18, इथे किती? 18 आणि इथे किती? असं होते। थोडस जरी दुर्लक्ष झालं तरी देखील आलं लक्षात तुमच्या? मध्यबिंदू काढायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय? x1 प्लस x2 भागिला 2 आणि y1 प्लस y2 भागिला 2 असंच आपल्याला करायचं। खूप वर झालं का? बघूया त्याकडे। खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले आहेत। प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा। मध्यगा संपात बिंदू, समजा P हा XY मध्यगा संपात बिंदू आहे। P म्हणजे आपण मध्यगा संपात G घेऊया। G किंवा P काही घेतलं तर चालते। मग x बरोबर काय होईल? x1 प्लस x2 प्लस x3/3 आणि y1 प्लस y2 प्लस y3/3 असं होईल। आलं की नाही लक्षात? G x1 प्लस x2 प्लस x3/3 आणि y1 प्लस y2 प्लस y3/3 असं होईल। नंबर 1 घेऊया। बघा आता याच्यामध्ये x1 y1 लिहूया। बघा, x1 बरोबर -7, x2 बरोबर 6, हो की नाही? x1 y1 x2 बरोबर 2, y2 बरोबर -2, x3 बरोबर 8, y3 बरोबर किती? 5। आपल्याला काय करायचंय? मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक घ्यायचे, हो की नाही? ओके, डायरेक्टली मध्यगा संपात
बिंदूचे निर्देशक बरोबर काय होईल, x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 बाय, असं होईल की नाही? हे सूत्र आहे ना आपलं. एकदाच करू तुम्ही. आता बरोबर काय होईल मग, x1 किती आहे, -7 2 8 -7 अधिक 2 अधिक 8 छेद 3. आता y1 किती आहे, 6 वजा 2 अधिक 5 बाय 3 होईल. मग आता बघा, 8 आणि 2 10, 10 तून 7 गेले 3 बाय 3, कॉमा किती, 6 तून 2 गेले 4 आणि 5 9 बाय 3 होईल की नाही. मग 3 त्रिक 9 होईल आणि 3 एक 3 होईल. मग काय झालं, म्हणून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर किती होईल, 1,3. आलं लक्षात? एवढं सोपं गणित होतं, हो की नाही? एवढं सोपं गणित होतं. त्यानंतर बघूया काय त्यात. हेच आहे बघा, x1 y1 च्या किमती लिहूया पहिले. x1 बरोबर 3, y1 बरोबर -5, x2 बरोबर 4, y2 बरोबर 3, x3 बरोबर 11, y3 बरोबर किती, -4. आता म्हणून काय होईल, मध्यका संपात बिंदूचे निर्देशक बरोबर काय होईल, x1 प्लस x2 प्लस 3 x3 बाय 3. एकत्रच करतो मी, 3 बाय 3. तिघांची बेरीज भागीला 3, हो ना. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात ना. आता मग यात x1 x2 x3 ची बेरीज करूया. 3 अधिक 4 अधिक 11 भागीला 3 आणि कॉमा काय होईल, -5 अधिक 3 वजा 4 भागीला 3 होईल की नाही. हा -5 घेतला, हा अधिक 3, हा -4. मग बरोबर काय होईल, 18/3, हो ना. 11 आणि 4 15 आणि 3 18. इथे काय झाला, -5 आणि -4 -9, -9 मधून 3 गेले, किती राहिले, -6/3. 3 दोन्ही 6 आणि 3 सका 18 बरोबर काय होईल, 6, -2. म्हणून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर 6, -2 मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक किती होतील, 6, -2. लक्षात, हे 2 नंबरचं असं होतंय. खूप सोपं आहे, 2 मार्काला असू शकतं हे. त्यानंतर बघूया 4 7 8 4 7 11 हे का, काय होईल, x1 बरोबर 4, y1 बरोबर 7, x2 बरोबर 8, y2 बरोबर 4, x3 बरोबर किती 7, y3 बरोबर किती 11. असं होईल की नाही. आता मग मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर काय होईल, x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3 प्लस x2 प्लस x3 बाय 3
आणि कॉमा y1 प्लस y2 प्लस y3 बाय असं होईल. मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक असे होतील आपले, हो ना. आता मग बघा या तिघांची बेरीज x1 4 आहे, x2 8 आहे आणि x3 3 आहे आणि छेदाला 3. आणि या ठिकाणी काय होईल, y1 किती आहे 7 आहे अधिक 4 आहे अधिक 11 आहे भागीला किती 3. बरोबर आहे ना. बघूया आता 8 आणि 4 12 आणि 7 किती 19/3 कॉमा 7 आणि 4 11 आणि 11 किती 22/3. आता या 3 ने 22 लाही भाग जात नाही आणि या 3 ने 19 लाही भाग जात नाही, म्हणून तेच आपलं उत्तर असेल. म्हणून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर किती होईल 19/3 आणि 22/3. आलं की नाही लक्षात. अशा प्रकारे हे उदाहरण असं आहे. एवढं सोप्या सोपं. ओके, संपले याचा अर्थ. त्याच्यातले 8व्या नंबरचं उदाहरण घेऊया. त्रिकोण एबीसी चा जी हा मध्यगा संपात आहे, एबीसी यांचे निर्देशक एवढे आहेत, तर सी ची किंमत सी बिंदूचे निर्देशक काढा. कुठे आहे सी? हा, ए बी व जी यांचे निर्देशक एवढे आहेत. पण बघा आता समजा हा आपला त्रिकोण आहे, ए बी सी हा आपला गुरुत्व मध्य आहे, हो ना. हा आपला गुरुत्व मध्य आहे. ए बी आणि जी म्हणजे ए किती आहे -14 - 19, बी किती आहे 3 5 आणि सी किती आहे x3 y3 आणि जी आपला किती आहे हा आहे -4 - 7. आलं की नाही लक्षात. ओके, असं होईल. मग सी बिंदूचे निर्देशक काढा म्हणजे असंच बघा. समजा ए बरोबर किती -14 - 19 बरोबर x1 y1, हो ना, x1 y1. बी बरोबर 3 5 बरोबर x2 y2, हो ना. आणि सी बरोबर काय x3 y3 काढायचे आहे आपल्याला, बरोबर किती आणि जी बरोबर किती आहे -4 - 7 बरोबर काय घेऊ याला xy. ओके. तर आपल्याला काय करायचंय, गुरुत्व मध्ये दिलाय ए आणि बी च्या निर्देशक दिले. आता आपल्याला बिंदू सी चे निर्देशक काढायचे. ओके. मग आता बघा बिंदू जी बरोबर y बरोबर कंसात x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 बाय असं होईल की नाही. मध्यगा संपात आहे आणि जी हा गुरुत्व मध्य आहे, म्हणून काय होईल मध्य असल्यामुळे तिघांची बेरीज भागीला 3. आता बघा या ठिकाणी xy किती आहे नाही, आपण आता वेगवेगळं करूया. याला आपण वेगवेगळं करूया. x दिलंय ना आपल्याला आणि म्हणून आपल्याला वेगवेगळं करावं लागेल. x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3 आणि y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3 बाय 3 असं होईल की. मग आता x किती आहे आपला -4 बरोबर x1 किती आहे -14 अधिक x2 किती आहे 3 अधिक x3 किती आहे माहित नाही आपल्याला, काढायचंय. हा x3 काढायचा आहे ना आपल्याला आणि छेदाला 3, हो ना. आता या ठिकाणी y किती दिलाय आपल्याला -7 बरोबर y1 किती आहे -19 अधिक y2 किती आहे 5
अधिक y3 नाही माहित नाही आपल्याला, आणि छेदाला किती होईल 3. लक्षात तुमच्या, हो ना. आता याचा तिरपा गुणाकार करूया आपण. 4 त्रिक 12 वजा 12 बरोबर काय होईल वजा 14 जाऊ द्या असं लिहूया, अधिक 3 अधिक x3. या ठिकाणी देखील तिरपा गुणाकार करू. याने याला गुणलं किती वजा 21 बरोबर वजा 19 अधिक 5 अधिक y3 होईल असं. मग आता वजा 12 बरोबर वजा 17 अधिक x3 होईल. वजा 17 होणार नाही ना, वजा 14 मधून 3 गेले किती वजा 11, वजा 11 होईल ना. आणि या ठिकाणी काय होईल वजा 21 बरोबर वजा 14 अधिक y3. 19 मधून 5 गेले 14, मोठ्या संख्येत चिन्ह. आता हा 14 या बाजूला जाऊ देऊ, आणि तो म्हणून x3 बरोबर काय होईल 11 वजा 12. बघा ना, हा वजा 11 इकडे गेला, अधिक झाला, हो की नाही, आणि 11 वजा 12 असं होईल. आणि या ठिकाणी काय राहील y3 बरोबर किती होईल 14 वजा 21. हा ऋण 21 या बाजूला आला, धन झाला, आणि म्हणून काय झालं x3 बरोबर किती आला आपला वजा 1, आणि y3 बरोबर किती आला आपला 21 मधून 14 गेले किती 6 7 वजा 7. मग आपला गुरुत्व संपात बिंदूचे निर्देशक काय आहेत आपले, तर बिंदू C बरोबर x3, y3 बरोबर वजा 1 वजा असं होईल. असं आपल्याला करता येईल, आपल्याला करता येईल. त्यानंतर मध्यगा संपात जी 1 5 असलेल्या त्रिकोणाचे AH6 आणि B23 आणि C वजा 6 के शिरोबिंदू आहेत, तर H आणि K च्या किमती करा. ठीक आहे. आता आपल्याला बघा, समजा ए घेऊया पहिले, डायरेक्ट लिहू का नको. H वजा 6 बरोबर x1 y1 ही 2 3 बरोबर x2 x2 y2 आणि C किती आहे वजा 6 k बरोबर x3 y3, हो ना. आणि G किती आहे आपला 1 5 बरोबर x1. त्यावरून आपल्याला H आणि K च्या किमती करायच्या. ठीक आहे. अशाच प्रकारे मग काय होईल x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3 आणि y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3 बाय 3 प्लस काय y3 बाय 3. अशा प्रकारे आपल्याला मध्यगा संपात दिलेला आहे ना, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल ना, त्याच्यामुळे आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. तर आता बघा x किती आहे 1 म्हणजे 1/1 लिहूया बरोबर. x1 किती आहे h अधिक x2 किती आहे 2 अधिक x3 किती आहे वजा 6 म्हणजे डायरेक्ट वजा 6 लिहूया आपण, वजा 6. आलं लक्षात. h अधिक 2 वजा 6 भागिले किती 3. आणि या ठिकाणी काय y किती दिलाय आपल्याला 5 म्हणजे 5/1 बरोबर y1 किती आहे वजा 6, y2 किती आहे अधिक 3 अधिक y3 किती आहे k आणि छेदाला किती. मग या ठिकाणी तिरपा गुणाकार केल्यावर काय होईल 3 1 3 बरोबर h वजा 4 होईल ना. या 6 तून 2 गेला किती राहिला 4 राहिला. आणि या ठिकाणी 3 5 हे असं राहू देऊ का, एक स्टेप वाढू का,
h अधिक 2 वजा 6 आणि कॉमा काय होईल 3 15 बरोबर वजा 6 अधिक 3 अधिक किती 1. मग आता काय होईल म्हणून 3 बरोबर h वजा 4 6तून 2 गेले 4 राहिला मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी देखील 15 बरोबर वजा 3 अधिक k 6तून 3 गेला 3 राहिला मोठ्या संख्येचं चिन्ह. आता हा वजा 4 या बाजूला गेला अधिक 4 होईल आणि म्हणून काय होईल h बरोबर 3 अधिक 4 म्हणून h बरोबर किती 7. आता हा वजा 3 या बाजूला गेल्यावर अधिक होतील मग k बरोबर 15 अधिक 3 आणि म्हणून k बरोबर किती म्हणून h बरोबर 7 आणि k बरोबर किती होईल 18. h बरोबर किती आलं 7 आणि k बरोबर किती आलं 18. ओके असं होतंय. त्यानंतर 10वं उदाहरण बिंदू A 2 7 आणि B वजा 4 8 यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. त्रिभाजन त्रिभाजन म्हणजे हा काय झाला आपला ए आणि हा काय झाला आपला बी म्हणजे इथे काय झाला हा 2 7 आणि हा वजा 4 वजा 8. ओके त्रिभाजन करणारा बिंदू पी घेऊया. पी आणि क्यू दोन येतील ना 3 भाग म्हणतील ना. ओके आता बघा या ठिकाणी काय होईल माहिती आहे का हा एकाच 2 होईल. पी बिंदू या AB चे एकाच 2 मध्ये भाग करतो आणि क्यू बिंदू 2त 1 असं भाग करतो. ओके नाही मग काय होईल माहिती आहे का त्रिभाजन म्हणजे AB चे आपल्याला 3 भाग समान भाग करावे लागतील. मग AP PQ आणि QB हे कसे आहेत समान आहेत. हा AP हा PQ आणि QB हे कसे आहेत समान कारण आपल्याला काय दिलं त्रिभाजन म्हणजे 3 भाग करावे लागतील. त्रि म्हणजे 3 भाग करावे लागतील. मग आता P बिंदूमुळे AB चे एकाच 2 प्रमाणात भाग झालेत हो की नाही. म्हणजे काय होईल बिंदू P ने रेख AB चे एकाच 2 AB चे एकाच 2 गुणोत्तरात विभाजन करतो. मग काय होईल माहिती आहे का यमात्यन बरोबर एकाच 2 हो ना. मग आपल्याला P बिंदू PXY बिंदू PXY ओके असं होईल. आता मग काय होईल माहिती आहे का आपल्याला हा x1 y1 होईल हा x2 y2 होईल हो ना. म्हणजे बिंदू PXY बरोबर नाही डायरेक्टच लिहूया. mx2 प्लस nx1 घ्यावं लागेल ना आपल्याला हो ना. मग x1 y1 लिहूया पहिले. x1 बरोबर 2 y1 बरोबर 7 x2 बरोबर वजा 4 आणि y2 बरोबर मग काय होईल x y बरोबर डायरेक्ट लिहू दोन्ही एकदा x बरोबर mx2 प्लस nx1
बाय एम प्लस एन आणि वाय बरोबर एम वाय टू प्लस एन वाय वन बाय एम प्लस होईल ना असं. मग आता बघा एम किती आहे, 1 गुणिला x2 किती आहे, -4 अधिक 2 गुणिला 2 आणि 1 अधिक 2. आणि या ठिकाणी काय होईल, y बरोबर m किती आहे, 1 गुणिला -8 अधिक 2 गुणिला 7 भागिला 1 अधिक 2. आता बरोबर काय होईल, -4 अधिक 4/3 आणि या ठिकाणी y बरोबर -8 अधिक 14/3 होईल की नाही. -4 आणि बेदुनी 4 होईल असं. दोन 7 -4 -8 मग काय होईल, शून्यच यायला ना. बिंदू पी चे निर्देशक n बरोबर 1/2 x1 y1 -4 -8 आणि x2 y2 2 7. असं घेतलं आपण 1/2 चला जाऊ द्या. 0 3 आल्यावर तर काय शून्यच येईल ना. मग तो कसा येईल, त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक नाही येणार. बरं पाहूया. मग x बरोबर काय होईल आपलं 0/3 आणि y बरोबर काय होईल, 14 तून 8 गेले 6/3. मग 3 दोन्ही 6 आणि या ठिकाणी म्हणून काय राहिला, x बरोबर 0 आणि y बरोबर किती 2. मग बिंदू P चे निर्देशक किती आले आपले, म्हणून P बरोबर xy बरोबर किती 0,2 लिहूया आपण. आता Q बिंदू पहा, हा आपल्याला 0,2 मिळाला. आता Q बिंदू या दोघांचा मध्यबिंदू आहे. बिंदू Q हा बिंदू P व बिंदू P चा मध्यबिंदू आहे. ओके. मग Q बरोबर डायरेक्ट लिहूया आपण 0 - 4/2 आणि काय होईल 2 - 8/2 बरोबर काय राहिला -4/2 आणि इथे -6/2 इथे बेत्रिक 6 आणि इथे बेदुनी 4 म्हणजे Q बरोबर -2 आणि -3. Q बरोबर काय आलं -2 अजून -3. मग काय लिहूया, रेख AB चे विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक बरोबर 0,2 आणि -2, -3 होईल की असं होईल. लक्षात तुमच्या थोडस लेंगदी आहे, थोडस किचकट आहे, पण कितवं आहे, थोडस लेंगदी आहे, थोडस किचकट आहे. माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल. थोडासा सराव करा म्हणजे निश्चित लक्षात येईल. थोडस लेंगदी आहे आणि समजण्यासाठी अवघड आहे. ठीक आहे, भेटूया आपण उद्याच्या तासिकेत. टिल देन गुड बाय.